शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या समता नागरी पतसंस्थेमधील कथित बनावट खाते उघडून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याच्या प्रकरणामध्ये आरोपी अशोक खरात व समता नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक मिलिंद बनकर यांना शुक्रवारी राहता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। तर सुनावणीनंतर न्यायालयाने दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी आरोपी अशोक खरात व मिलिंद बनकर यांना पोलिसांकडून कोणताही त्रास देण्यात आला आहे का अशी विचारणा केली असता त्यावर दोघांनीही नाही असं उत्तर दिल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यावर समता नागरी पतसंस्थेत 57 व्यक्तींच्या नावावर सुमारे 100 बनावट खाती उघडण्यात आल्याचा आरोप आहे। साई भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून ही खाती उघडण्यात आली असून त्या खात्यांद्वारे 60 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे। या संपूर्ण प्रकरणाचा शिर्डी पोलीस सखोल तपास करत आहेत। दरम्यान आरोपी अशोक खरात व मिलिंद बनकर यांची यापूर्वी शिर्डी पोलिसांच्या कोठडीत चौकशी करण्यात आली होती। पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाने दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या प्रकरणामध्ये मिलिंद बनकर यांच्या जामिनासाठी प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। दरम्यान या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनंतरच आरोपांबाबत अंतिम निर्णय होणार आहे। एहसान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ, राहता।